जय महाराष्ट्र, मी ज्योती फणसे. लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कामाच्या बऱ्याचदा असं होतं, अयोग्य वेळा असतात, त्यामुळे आपलं जेवणाकडे दुर्लक्ष होतं आणि त्यातच कामाचा ताण असतो, त्यामुळे चहा, कॉफी, सिगरेट सारखं जे पदार्थ आहेत त्यांचं प्रमाण वाढत जातं आणि याचा थेट परिणाम होतो तो आपल्या पचन संस्थेवर. त्यामुळे मग अपचनासारखे आजार होतात. वेळीच काही गोष्टी टाळल्या तर अपचनाच्या समस्येवर उपाय देखील शोधता येतो. पण अनेकदा क्षुल्लक समस्या म्हणून अपचनाकडे दुर्लक्ष देखील केलं जातं. अपचनाची वाढती समस्या आणि त्यावर काय उपाय असावेत यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर जनरल सर्जन डॉक्टर निखिल राणे. डॉक्टर, आपल्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. अपचनाच्या समस्येवर आपण अधिक चर्चा करणार आहोत, पण त्याआधी एक स्पेशल रिपोर्ट पाहूयात. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात सर्वाधिक दुर्लक्ष कशाकडे होत असेल तर ते म्हणजे जेवण. त्यामुळेच अपचनासारखी सामान्य समस्या ही गंभीर रूप धारण करू लागलीये. तरीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाहीये. अपचन म्हणजे अन्नपचन न झाल्यानं पोट फुगणे किंवा पोटात दुखणे. अपचन झाल्यानं शरीरासाठी आवश्यक असलेली पोषण द्रव्य तयार होत नाहीत आणि थकवा जाणवू लागतो. तसंच कुपोषण आणि विविध विटामिन्सची कमतरताही जाणवते. अपचनाच्या त्रासाची लक्षणं ही व्यक्तींनुसार वेगवेगळी दिसून येतात. अपचनाची कारणं: शरीरात पाचक रसाची कमतरता, गरजेपेक्षा जास्त वाढलेलं वजन, अन्न व्यवस्थित न शिजवणं, अन्न व्यवस्थित चावून न खाणं, व्यायाम न करणं, झोप पूर्ण न होणं, तेलकट, तिखट किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन, मद्यपान, धूम्रपान करणं, मानसिक ताण. अपचनाची लक्षणं: भूक न लागणं, आंबट ढेकर येणं, पोट फुगणं, पोटात गॅस होणं किंवा बद्धकोष्ठता, अचानक भीती वाटणं किंवा खूप घाम येणं, पोटात दुखणं तसंच छातीत जळजळणं, झोप न येणं किंवा वारंवार झोप मोड होणं, तोंडाला दुर्गंध येणं, अन्न नीट पचलं नाही तर त्यामुळे ॲलर्जीही होऊ शकते. अपचन ही समस्या काही गंभीर आजारांचं पूर्वलक्षणही असू शकते. म्हणूनच अपचनासोबतच सतत उलट्या होणं, उलटीतून रक्त पडणं, वजन कमी होणं किंवा भूक कमी लागणं, घास गिळताना त्रास होणं अशी लक्षणं दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. तर अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे अपचन आणि या विषयावर तुम्हालाही खूप प्रश्न पडले असतील आणि त्यासाठी जर ते प्रश्न तुम्हाला थेट डॉक्टरांना विचारायचे असतील तर 1800-103-3043 या आपल्या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करून प्रश्न डॉक्टरांना विचारू शकता. तर आपण आता विषयाकडे जातोय, चर्चेला सुरुवात करायची. डॉक्टर, खरं तर अपचन ही समस्या गंभीर आहे, आपण त्याकडे फार दुर्लक्ष करतो. तर मला सुरुवातीला जाणून घ्यायचं की अपचन म्हणजे नेमकं काय? अपचन नेमकं म्हणजे ही वेग टर्मिनॉलॉजी आहे. प्रत्येकाचे सिम्पटम हे डिफरंट असतात. जसं आणि इट्स सिम्पटम कॉम्प्लेक्स जे 4-5 गोष्टींमुळे होतात, ज्यामध्ये काही पेशंटला जेवल्यानंतर छातीमध्ये जळजळ व्हायला लागतं, पोटाच्या वरच्या भागाला जळजळ व्हायला लागतं, किंवा थोडं 2 तासानंतर त्यांना कळवट डकार येतात, किंवा डकारचं प्रमाण हे जास्त होतं. कधी कधी नॉर्मली थोड्या प्रमाणामध्ये डकार जी हवा बाहेर येते ते नॉर्मल आहे, कारण आपण जेवतो त्यावेळी थोडी हवा ही आतमध्ये जाते आणि अन्ननलिका आणि जठर यामध्ये जे जंक्शन आहे, ज्याला आपण लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणतो, ते थोडं प्रमाणात शिथिल असतं आणि त्यातनं ती हवा बाहेर येते. पण ज्यावेळी तुमचं ज्यावेळी ॲसिड कंटेंट जे पाचक द्रव्य असतं जठरामध्ये साचलेलं, जे डायजेशनसाठी मदत करतं, त्याचं प्रमाण वाढतं आणि हे स्फिंक्टर जे ते थोडं रिलॅक्स होतं आणि स्टमकमधले जे कंटेंट्स आहेत, जठरातील कंटेंट्स, ते आपल्या अन्ननलिकेमध्ये येतात. आणि त्यामुळे जे आपण बघितलं कळवट डकार येणं, कधी कधी पेशंटचे सिम्पटम्स थोडे सिव्हिअर गेले तर त्यांना म्हणजे जास्त झाले तर त्यावेळी त्यांना जे पाणी जे असतं कळवट, कधी कधी
इमिजिएट जे जेवलेलं असतं ते येतं, त्याला आपण ॲक्च्युली रिगजिटेशन म्हणतो. आणि 2 ते 3 तासानंतर जो कडवट, आंबट किंवा तुरटचं असं जे पाणी घशामध्ये येतं त्याला आपण ॲक्च्युली रिफ्लक्स म्हणतो. त्याला गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स असं डिसीज हे म्हणतात. कालांतराने हे त्याचे ॲसिडचा जो प्रमाण आहे जे स्टमकमध्येच असतं, जठरामध्ये, ते जर अन्ननलिकेत आलं तर त्याच्यावर त्याचे इफेक्ट होत राहतात. आणि ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम जर जास्त झालं हे, तर मग त्याचे सिम्पटम्स जे आहेत ते आपल्याला आणखीनच आढळून येतात. नुसतं जळजळ किंवा छातीमध्ये भरल्यासारखं असं वाटणं नसून तर पुढे ते खोकला किंवा घशामध्ये खवखवणं, जर जास्तच झालं तर लंग इन्फेक्शन, आवाजात बदल होणं हे सुद्धा होऊ शकतं. नक्कीच डॉक्टर, अपचनाच्या समस्येवर जे आहे ते आपण म्हणतो खाण्यापिण्याच्या अयोग्य वेळांमुळे देखील होतं. मग आपल्या आहार कसा असावा जर आपल्याला अपचन होऊ नये? अपचन होऊ नये यासाठी जर आपण आहाराचं हे बघितलं, जर आज जसं मी तुम्हाला सांगितलं, आपलं गॅस्ट्रोइसोफिजियल जंक्शन जे आहे ते जर ॲसिडिटीमुळं थोडं जास्त रिलॅक्स होतं, तर तुमचा जो आहार आहे त्यामध्ये तुमचं तेलकटपणा, त्यानंतर तुमचं मसालेदार पदार्थ जे आहेत ते कमी असावे, तिखट नको. हवं तर तुम्ही भाजीमध्ये थोडा गूळ घातला तरी चालेल, पण तिखटमुळे ॲसिडिटी जास्त होते तर ते नको. सोबत तुमचं जर स्मोकिंग असेल किंवा त्यासोबत तुमचं दारूचं प्रमाण, जे अल्कोहोल कन्झम्पशन आजच्या जनरेशनमध्ये कॉमन आहे, ते तुम्ही कमी करायला पाहिजे. त्यानंतर तुमचं जे इन बिटवीन वर्क शेड्यूल आहे त्यामध्ये तुम्ही चहा, कॉफी हे जास्त प्रमाणात घेतले जाते, ज्याला हॉट बेवरेजेस म्हणतात, त्याचं प्रमाण खूप अति असलं त्यामुळे ही ॲसिडिटी ही वाढते आणि त्यामुळे स्पिंक्टर जे आहे ते रिलॅक्स राहतं. तर आणि पोटात आपण जेवल्यानंतर प्रेशर जास्त जनरेट होऊन ॲसिडिटी होऊन ते रिफ्लक्स होतं. तर ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही जेवल्यानंतर साधारणतः रात्री झोपता त्यावेळी इन बिटवीन तुमचा 2 तासाचा हा गॅप असला पाहिजे. सोबत तुम्ही टाईट कपडे नको घालायला झोपताना. आणि जसं आपल्या ग्रंथांमध्येही म्हटलंय किंवा आपण लहानपणापासून ऐकून आलोय मोठ्यांच्या, आजोबांच्या, की जेवल्यानंतर आपण शतपावली करूया. जसं तुम्ही आता आपण बघितलं, आपण गावी असतो वगैरे, आपण जेवल्यानंतर शतपावली म्हणून मंदिरात जातो आणि त्यानंतर मग 2 तासांनी झोपतो. तसंच शेड्यूल आपण इथेही पाळलं पाहिजे. आणि रात्रीचा जो आहार आहे तो थोडा कमी असावा, जास्त हेवी जेवण नको. बरोबर आहे. आपल्याला फोन्स यायला सुरुवात झालेली आहे. किशोर अहिरे यांचा फोन आलाय पुण्याहून. किशोर, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. मॅडम, माझं नाव ईश्वर आहे. बरं बरं, बोला, काय प्रश्न आहे? काही नाही मॅडम, मी जेवण झाल्यावर माझ्या थोड्या वेळाने लगेच पोटात जळजळ होतं. बर, तुमचं वय किती आहे? तर मी जेवण झाल्यानंतर माझ्या पोटात जळजळ होतं. हां, तर खूप जळजळ होतं, तर काय करायला पाहिजे? तुमचं वय किती आहे? माझं 28 वय आहे. जेणेकरून 28 वय या 25 ते 50 या गटामध्ये ॲसिडिटीचा प्रमाण हा जास्त असतो, ज्याला आपण जे कॉमनली सगळेजण म्हणतात की अल्सर डिसीज. ॲसिडिटीमुळे तुम्हाला अल्सर हे संभवू शकतात. हे तुमचं होतंय, तुम्ही जर मद्यपान किंवा धूम्रपान करत असाल तर ते तुम्ही बंद करा. चहा, कॉफी याचं प्रमाण जे आहे जेवणामध्ये ते कमी करा. त्यानंतर तुम्ही जेवल्यानंतर तुमचं 2 तासांनी किंवा त्याच्यानंतरही दुखत असेल तर तुम्ही सोबत अँटॅसिड जे किंवा जे आपले ॲसिडिटी लोअरिंग एजंट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे घेऊ शकतात. आणि जर जास्तच त्रास होत असेल तर तुम्ही कुठलंही औषध स्वतः घेऊ नका, तुम्ही डॉक्टरांना भेटा. ते तुम्हाला सोबत काही तपासण्या करतील, ज्यामध्ये एंडोस्कोपी किंवा सोनोग्राफी ही असेल, आणि त्यानुसार तुम्ही पुढचा निर्णय घ्या. स्वतः काही मेडिसिन इमिजिएटली घेऊ नका. नक्कीच. पुढचा फोन आलेला आहे. नंदा अवताडे बोलतात कोल्हापूरहून. नंदा, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो. काय प्रश्न आहे? नंदा, तुमचा आवाज येतोय, काय प्रश्न आहे? मॅडम, माझा प्रश्न आहे, मी 36 वर्षाची आहे बर. आणि मला पित्ताचा त्रास आहे. त्यासाठी मी काही उपाय करावे? जे आपण जेणेकरून म्हणतो पित्ताचा त्रास आहे, त्यामध्ये जनरली हा त्रास मध्ये तुम्हाला थोडं जेवल्यानंतर दुखणं, पोटामध्ये हलकं हलकंसं वरच्या बाजूला दुखणं किंवा उजव्या बाजूला दुखणं हा असतो. सोबत तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला कडवट डकार येतात, उलट्या पण होतात.
आणि या एज ग्रुपमध्ये ज्या आहेत जे 40च्या वयामध्ये बायकांमध्ये जनरली पित्ताशयात खडे हे आढळून येतात. तर तुम्हाला मी सजेस्ट करेन की तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी जर लागली तर ती सुद्धा करून घ्या. हा कधीकधी हा आजार ज्या स्थूल महिला असतात किंवा पुरुष असतात त्यांच्यामध्ये सोबत इपिगॅस्ट्रिक हर्निया म्हणून असतो, जो पोटाच्या वरच्या बाजूला असतो, त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. तर तुम्ही डॉक्टरांना, जवळच्या डॉक्टरांना भेटा, त्यांच्या सल्ल्यानुसार सोनोग्राफी, एंडोस्कोपी करून मगच त्याचं कारण तुम्हाला कळेल आणि मग त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं का ऑपरेशन हा निर्णय घ्या. लगेच कुठलीही औषधं घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला हा महत्त्वाचा आहे. ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये जसं आपण म्हटलं की आजकालच्या जीवनामध्ये भरपूर ॲसिडिटी वाढली आहे, अपचन होत नाही. ॲक्च्युली याचं एक कारण आमच्या पुस्तकांमध्ये दिलंय की आपण औषधं जे आहेत ना स्वतःच घेतो. आपण दुकानात जातो, औषधं घेतो, तात्पुरता आपल्याला आजार मिळतो, पण आपण त्याच्या मूळ कारणाकडे कधी जात नाही. दुर्लक्ष यावर बोलूच या. पण आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. जितेंद्र गाडे यांचा फोन आला, राजस्थानहून बोलतात ते. जितेंद्र, तुमचा काय प्रश्न आहे? सर, मेरा बेटा 7 साल का है. बरं. और उसके पेट में, मतलब मैंने हॉस्पिटल में भी दिखाया, लेकिन उसके पेट में बार बार 4 दिन के बाद 5 दिन के बाद गैस पकड़ता है ना. बरं. उसका तकलीफ है उसको. जी जरूर. जी, आपने जो कहा गैस पकड़ता है, या ये जो है इसमें बच्चों में पेट में जो पैरासाइट जो बोलते हैं वो हो सकते हैं. आप डॉक्टर से मिलिए, सोनोग्राफी करा लीजिए, चाहिए तो जो स्टूल टेस्ट है वो भी करा के फिर आगे का ट्रीटमेंट लीजिए. नक्कीच जंतांमुळे देखील हे ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं किंवा जे गॅस होतं तो सुद्धा प्रमाण जंतांमुळे हा वाढतो. नक्कीच नक्कीच. बरं डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांना न विचारता आपण जेव्हा जी औषधं घेतो त्या औषधांमुळे अपचन होऊ शकतं आपल्याला. जी घरगुती औषधं केली जातात बऱ्याचदा, जसं आपण मगाशी म्हटलं, घरगुती औषधं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविना आपण डायरेक्टली औषधं घेतो. तर जनरली औषधांमध्ये तुम्ही जनरली ही औषधं ॲसिडिटीसाठी घेतली जातात किंवा तुम्ही काही औषधं जे असतात जे वेदनाशामक औषधं जे आपण रेग्युलरली सेवन करतो, कोणाचाही सल्ला न घेतात, अधिक वेदनाशामक औषधं घेतली की मग तुम्हाला ॲसिडिटीचा हा प्रकार जाणवतो, ज्यामध्ये आणि हे जे अल्सर्स असतात जनरली हे स्टमकमध्ये आढळले जातात. त्यामुळं अति वेदनाशामक औषधाचं अतिसेवन डॉक्टरांच्या सल्ल्याविना डेफिनेटली ते तुम्हाला अल्सरच्या आजाराकडे नेऊ शकतं. फोन आलेला आपल्याला अमित सोरडिया यांचा फोन आला नाशिकहून. अमित, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो अमित, तुमचा प्रश्न विचारा. हा, म्हटलं जेवण केल्यानंतर आहे ना, बर, माउथ ब्लश होतात. काय होतं? माउथ ब्लश होतो की खाल्लेलं अन्न परत बाहेर येतं. बर बर बर. खाल्लेलं जे अन्न तुमचं बाहेर येतं ते साधारणतः जसं खाल्लं तसंच येतं का थोड्या वेळानंतर कळवट, आंबट असे, तुरट असे ढेकर येण्यासारखं होतं? संपर्क ह्यामध्ये त्यांच्या 2 गोष्टी आहेत. त्यांचं वय एक विचारात घ्यायला पाहिजे. ओल्ड एज आहे का मिडल एज ग्रुप आहे. तर जनरली हा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज हा प्रकार मला आढळतो आहे. तर तुम्ही यामध्ये मी जसं आधीच सांगितलं की तुमच्या आहारामध्ये तुमचं स्पाइस जे आहे म्हणजे जे मसालेदार पदार्थ कमी केले पाहिजे, मिरची कमी केली पाहिजे, मसाला कमी करून तुम्ही थोडा गूळ हा घालू शकता. त्यानंतर तुम्ही अल्कोहोल घेत असाल तर ते कमी करा, धूम्रपान करत असाल तर त्याचं प्रमाण कमी करा, उपाशीपोटी चहा कॉफी जी होत असेल ती सुद्धा कमी करा. आणि जेवल्यानंतर तुम्ही इमिजिएटली झोपू नका. जेवण आणि झोपणं यांच्यामध्ये तुमचं थोडासा व्यायाम, जसं शतपावली असलं पाहिजे आणि 2 तासाचा हा गॅप असला पाहिजे. तुम्ही झोपताना तुमचं डोकं जे आहे, डोक्याची बाजू जी आहे बेडची ती उंच असावी. उंच असावी म्हणजे तुम्ही 2 पिलो घेतल्या पाहिजे असं नाही आहे, तुमचं पूर्ण बेडच उंच असलं पाहिजे. रॉंगली आपण इंटरप्रिट करतो की डॉक्टरांनी मला डोकं वर उंच करून झोपायला सांगितलंय, तर आपण 1 उशी किंवा 2 उशी किंवा 3 उशी घेतो, पण ती रॉंग म्हणजे ते तुम्हाला हेल्प नाही करणार. तुमचं जे बेड आहे किंवा जो तुमचा बिछाना आहे तोच उंच हवा, डोक्याची बाजू उंच हवी, ते तुम्हाला त्याने हेल्प करेल. जर तरी सुद्धा तुम्हाला जर याच्याने काही फरक, आणि रात्री झोपताना तुमचा आहार थोडा कमी ठेवा जेणेकरून रिफ्लक्स डिसीज हे कमी होईल. आणि इन बिटवीन तुमचं जे जेवण आहे
ते थोडं तुम्ही ॲसिड सिक्रेशन जास्त झाल्यामुळे तुम्हाला रिफ्लक्स होतो. तर मध्ये मध्ये थोडं कालांतराने थोडं काहीतरी तुम्ही खात राहा. आणि जर हे करूनही तुम्हाला जर फरक पडत नसेल तर तुम्ही जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा. ते तुमचे पोटाची सोनोग्राफी किंवा जास्त गरजेचं आहे, कारण ते नंतर आपल्याला चर्चा करायची यावर अजून. आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर लाईफलाईन या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अपचन या अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मी डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर, बऱ्याचदा आजकाल एक म्हणू शकतो आपण एक फॅड झालंय डाएट करणं, तर हे डायटिंगमुळे अपचन होऊ शकतं, ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो? हो, डायटिंगमुळे थोडा होऊ शकतो, कारण त्यामध्ये आपण प्रोलॉंग फास्टिंग राहतो किंवा कधी कधी खात नाही. बऱ्याच वेळा आपण असं होतं की बरंचसं जेवण आपण खात नाही. पण बॅलन्स डाएटमध्ये तुम्हाला सगळे घटक हे आवश्यक असतात, पण अतिप्रमाणात पण नको. आता इन बिटवीन फास्टिंग हे थोडं टाळलं पाहिजे, की जेणेकरून जे ॲसिड तुमच्या पोटामध्ये थोडं डायजेस्टिव्ह एन्झाईम जे झालेले आहेत, जे ॲसिड कंटेंट आहेत, ते डायल्यूट हे व्हायला पाहिजे ज्यांचं, आणि त्याने तुमची त्यामध्ये तुमचं प्रकृतीसुद्धा सुरळीत राहील आणि तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास हा होणार नाही. नक्कीच. फोन येतात आपल्याला. जयश्री गोलगंडे बोलतात इचलकरंजीहून. जयश्री, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो डॉक्टर, नमस्कार. नमस्कार. हा, माझे मिस्टर आहेत, त्यांचे वय आहे 51. त्यांना पहिला अपचन होत होतं, त्रास होत होता, उलट्या झालेल्या 2 वेळेला. मग त्यांना डॉक्टरांना दाखवलं, सोनोग्राफी वगैरे पण केली, काय दोष नाहीये त्याच्यामध्ये, पण त्यांना सारखं असे ढेकर येतात. त्यांना ढेकर येतात हा गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीजचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये तुम्ही, जसं मी आधीच सांगितलं, जर ते मद्यपान करत असतील तर ते बंद करायला सांगा, धूम्रपान करत असतील तर ते बंद करायला सांगा, इन बिटवीन तुमचा जो चहा कॉफी होत असेल ते पण बंद करा किंवा कमी प्रमाणात घ्या. दुसरी गोष्ट, जेवण आणि झोपणं याच्यामध्ये तुमचा 2 तासाचा गॅप असू द्या. जेवल्यानंतर लगेच झोपू नका, आणि थोडं जेवल्यानंतर व्यायाम हा पाहिजे, जसं 100 पावलं चालणं, शतपावली हा प्रकार असला पाहिजे. आणि तरीसुद्धा आणि तुमच्या डोक्याची बाजू जी आहे बिछाण्याची, ती ही उंच ठेवा. टाईट कपडे त्यांना घालायला नका लावू. आणि हे करूनही तुमचा जर त्रास हा होत असेल, जेवणामधलं तिखट कमी करा. नसेल होत तर तुम्ही डॉक्टरांशी भेटा आणि एंडोस्कोपी ही करून बघा. आणि त्यामध्ये तुम्हाला कारण काय आहे ते आढळून येईल. कधी कधी हे एच पायलोरी इन्फेक्शनमुळेही ॲसिडिटी ही होत असते, ज्यामध्ये थोडे औषधं आहेत जे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही जर घेतले तर नक्कीच फरक पडेल. आणि दुसरं काही कारण असेल तर डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल योग्य तो सल्ला देतील आणि मगच तुम्ही पुढचं ट्रीटमेंटकडे वळावं. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही 2 वेळा उल्लेख केलात मगापासून की टाईट कपडे घालू नका, मग त्याचा आणि अपचनाचा काय संबंध? नाही, झोपताना तुमचा टाईट कपडे नको हवे, की पोट हे रिलॅक्स पाहिजे. आणि त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, हेड एंड हे उंच पाहिजे, ज्यामुळे पोटातील मुवमेंट्स जे आहेत ते व्यवस्थित होतील. बरं, फोन घेतो आपण. पुढचा फोन आलेला आहे. विकी आहिरे बोलतात. विकी, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. हॅलो विकी, तुमचा आवाज येतोय, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मला एक विचारायचं, माझी डाव्या साईडची छाती ना असे कधी कधी खूप भरून येते आणि असं दुखती बा, आणि छातीच्या साईडला आहे, म्हणजे आपलं जे वरगडे असतं ना त्या साईडला असं नाजूक थोडं थोडं दुखत असतं. तर मला ते समजत नाही बा का दुखतं. ऍसिडिटी तर मला असं जास्त कधी होत नाही, एका दिवशी बाय चान्स झाली तर झाली बा. ओके, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही एकदा तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून ECG हा एक करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुमचं हे एक्झरसाइजमुळे होतंय की नाही ते पण तुम्ही एकदा हाडांच्या डॉक्टरांना दाखवून मग जर तुम्हाला वाटलं पोटाची सोनोग्राफी करून आणि मगच कारण हे बघावं लागेल. कधी कधी ॲसिडिटी हा प्रकार हृदयरोगाचंही लक्षण असू शकतं. नक्कीच. पुढचा फोन आलेला आहे. किशोर कोल्हे बोलतायत. किशोर, तुमचा काय प्रश्न आहे? हा, मला असं विचारायचं होतं,
डॉक्टरांना की मला सतत म्हणजे भुकेल्या पोटी सुद्धा ऍसिडिटी राहते आणि जेवणानंतर सुद्धा ऍसिडिटी राहते. ओके, जेवणानंतर लगेच होते का थोड्या वेळानंतर होते? नाही, लघवी वगैरे नाहीये, फक्त ऍसिडिटी येते. भुकेल्या पोटी सुद्धा येते आणि जेवल्यानंतर सुद्धा येते. जेवल्यानंतर तुम्हाला हा अल्सरचा एक प्रकार गॅस्ट्रायटिस म्हणून असतो तो मला लक्षात येतोय. तुम्ही जसं मी आधीच सांगितलं की तुमचं जास्त इन बिटवीन उपाशी राहू नका. जेवण 2 जेवणांच्या मध्ये थोडंसं तरी तुम्ही काही न्याहारी अशी ही घ्या. आणि दुसरी गोष्ट, ॲसिडिटीचं प्रमाण हे जास्त जर वाटत असेल स्वतः औषधं घेऊ नका. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एंडोस्कोपी एकदा करून घ्या आणि त्यावर काय आढळतं, जर त्यामध्ये काही आतमध्ये जर हर्निया असेल तर ते कदाचित तुम्हाला एक्सरे पण करायला सांगतील आणि एंडोस्कोपी फाइंडिंगनुसार ते तुम्हाला ट्रीटमेंट देतील. जर इन्फेक्शन असेल तर ते तुम्हाला इन्फेक्शनच्या पण गोळ्या देतील ज्याने तुमचं हे बरं होऊ शकतं. स्वतः काहीही घेऊ नका. बरोबर आहे. बऱ्याचदा तुम्ही मगाशी जसं म्हटलं की ॲसिडिटी हा हृदयरोगाचा देखील एक प्राथमिक असू शकतं, लक्षण असू शकतं. मग बऱ्याचदा ॲसिडिटीकडे खूप अगदी नॉर्मली बघून ते सोडून दिलं जातं. मग अशा वेळी हृदयरोगाकडे ते होऊ नये म्हणून त्यासाठी काय करायला? बेसिकली ॲसिडिटीचे जे कारणं आहेत जे आपण आता अपचन म्हणून म्हणतो किंवा छातीमध्ये जळजळ, छाती भरून येतं, मधल्या बाजूला जी छाती भरून येतं, बेसिकली ही गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा पेप्टिक अल्सर्स जे स्टमकमध्ये अल्सर असतात, आतड्याच्या पहिल्या पोर्शनमध्ये अल्सर्स असतात, त्यामुळे होतं. सोबत सेम हे सिम्पटम कॉम्प्लेक्स पित्ताशयामधील खडे यामुळे पण होऊ शकतं. स्वादुपिंडाला सूज असल्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं. आणि मी जसं सांगितलं इपिगॅस्ट्रिक हर्निया त्यामुळे पण. आणि बऱ्याचदा असं अनुभवाला आलेलं आहे की ॲसिडिटी ही हृदयरोगासारखीही मॅनिफेस्ट होते. म्हणजे पेशंट कंप्लेंट करतात की जळतंय आणि ते सोबत पण ते सगळेजण म्हणतात की छातीत दुखतंय वगैरे. पण एक कॉमन फाइंडिंग आहे की सगळ्यांना माहिती आहे की छातीमध्ये डाव्या बाजूला दुखतं आणि सोबत घाम येतो, पण आपलं त्याच्याकडे लक्ष राहत नाही. पण ही जी फाइंडिंग आहे घाम येणं ॲसिडिटी सोबत, हे तुम्हाला थोडंसं पॉइंट आउट करतं की तुमचं हृदयरोग आहे. तर त्यासाठी जेव्हाही ॲसिडिटी होते तुम्ही डॉक्टरांचं कन्सल्ट करा. आणि जर तुमचं वय जास्त असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधं घ्या. त्याचं कारण हे योग्य पाहिजेच आउट ऑफ ह्या 6 गोष्टींपासून. प्रत्येक वयोगटात आपल्याला आजकाल ॲसिडिटी जी आहे ती पाहायला मिळते. खरं तर पुढचा एक फोन घेतोय आपण. वाशिमहून फोन आलाय, रमेश कोहळ बोलतात. रमेश, तुमचा काय प्रश्न आहे विचारा. मॅडम, हॅलो, बोला रमेश, तुमचा आवाज येतोय. माझं वय 42. बर. आणि डॉक्टर ऍक्टिव्हिटी म्हणजे काही मला समजत नाही, हे मला बिमारी सांगितली. हॅलो मॅडम. रमेश, तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा. मॅडम, मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं ऍसिडिटी पॉझिटिव्ह म्हणजे बिमारी काय आहे मला समजलं नाही आणि मला त्रास होते. एका डाव्या साईडला छातीला दुखते आणि हातपाय बिलकुल असे म्हणजे मोडून येतात, चक्कर येतात, घाम येते. बरं, नक्कीच. तुम्हाला डाव्या बाजूला दुखतं, घाम येतो, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मेडिसिनच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून एकदा सगळ्या इन्व्हेस्टिगेशन, ECG, एंडोस्कोपी, ही सोनोग्राफी करून मग त्याच्या प्रॉपर ट्रीटमेंट घ्या. निदान एक होऊ द्या आणि त्यानुसार तुम्ही औषधं चालू करा. नक्कीच, बरोबर आहे. खरं तर खूप प्रश्न आहेत, खूप फोन्स येतात, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला आता इथे थांबावं लागतंय. तुम्ही आलात इथे, खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर अपचन या महत्त्वाच्या विषयावर आपण आज चर्चा केली. डॉक्टरांचं खूप छान मार्गदर्शन आपल्याला मिळालं. पण वेळेअभावी आपण आज इथेच थांबतोय. उद्या आणखी एक नवीन विषय घेऊन येतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. Thank you.